प्रिय विद्यार्थी मित्रांनो, सीईटीच्या परीक्षेला जाताना कोणती डॉक्युमेंट सोबत न्यायची, आणखी काय काय काळजी घ्यायची, असे तुमच्या मनात खूप सारे प्रश्न आहेत आणि ह्या प्रश्नांची उत्तरं देण्याकरताच मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। तर व्हिडिओ कशासाठी बनवलाय बघा, एक्झाम सेंटर टिप्स फॉर सीईटी एक्झाम, की सेंटरवर जाताना काय काय काळजी घ्यायची। सगळ्यात आधी आहे बघा, आदल्या दिवशी पुरेशी झोप घ्या, खूप जागरण करू नका आणि भरपूर पाणी प्या, खूप थंड पदार्थ खाऊ नका जेणेकरून तुम्ही आजारी पडणार नाही याची काळजी तुम्हीच घ्या। आईस्क्रीम खाऊ नका, तळलेले तिखट तुपट तेलकट असे पदार्थ पण खाऊ नका, घरचं सकस अन्न ह्या काळात खा जेणेकरून आपल्याला पेपरच्या दिवशी आपण आजारी पडणार नाही। पेपरच्या दिवशी जर आजारी पडलो तर आपल्या सगळ्या मेहनतीवर पाणी पडणार आहे, म्हणून आपलं आरोग्य व्यवस्थित राखणं ही पहिली गोष्ट आहे। आणि जर तुम्ही खूप रात्रभर जागरण केलं आणि दुसऱ्या दिवशी पेपरला त्रास झाला, काहीच आठवलं नाही, अशाही गोष्टी घडू शकतात, म्हणून व्यवस्थित पुरेशी झोप घेणं हे अत्यंत गरजेची गोष्ट आहे। मग आता पहिलं डॉक्युमेंट काय न्यायचं बघा, तर हॉल तिकीट जे तुम्हाला ऑनलाईन आलेलं आहे तर ते तुम्ही ते डाउनलोड करा, त्याची झेरॉक्स न्या किंवा कलर प्रिंट न्या, हे काही चालू शकतं। मग बघा तिथं दुसरा तुमचा पासपोर्ट साईजचा जो फोटो आहे, तर शक्यतो फॉर्म भरताना जो फोटो तुम्ही वापरला तर तोच फोटो तुम्ही तिथे घेऊन जा, ही दुसरी गोष्ट घेऊन जायची आहे। त्यानंतर सीईटीला कुठलाही ड्रेस कोड नसतो, नीटला जसा ड्रेस कोड असतो तसा सीईटीला ड्रेस कोड हा नसतो, तरी पण ड्रेसच्या बाबतीत बोलायचं झालं तर एकदम उन्हाळ्यासाठी उपयुक्त असा सुती, त्याच्यानंतर सैलसर असा सिंपल ड्रेस घाला। खूप सारं जॅकेट घातलं, खूप खिशांची पॅन्ट घातली, तर अशा गोष्टी जर असल्या, त्या जॅकेटला खूप खिशे असतील तर असा ड्रेस कोड तुम्ही घालू नका। त्याने काय होतं तर तुमची चेकिंग घेतली जाते की याने काही कॉपी आणलीये का, चीट आणलीये का, आणि त्याचाही तुम्हाला त्रास होतो। आणि म्हणून एकदम सिंपल सोबर असा ड्रेस तुम्ही परिधान करून जा, म्हणजे तुम्हालाही उन्हाळ्याला कम्फर्टेबल असा, त्रासही होणार नाही, कारण 3 तास तुम्हाला बसायचंय। त्यानंतर तुम्हाला जर समजा तुमचं परीक्षेचं ठिकाण हे तुमच्या गावापासून दूर असेल तर शक्यतो आदल्या दिवशी मुक्कामाला जा, आणि जवळ असेल 1-1.5 तासाच्या अंतरावर असेल तर मात्र तुम्ही त्याच दिवशी निघू शकता। म्हणजे तुम्हाला एक 8-9 तास तो ड्रेस वेअर करायचा आहे, त्या पद्धतीने तुम्हाला सुटेबल असा ड्रेस तुम्ही घाला। आणि संशयास्पद असं खिशे असलेलं वगैरे ते पण ड्रेस घालू नका। त्यानंतर साधी चप्पल किंवा साधी शूज घाला, तिथं पण संशयाला जागा येईल अशा पद्धतीच्या चप्पल असे शूज परिधान करू नका। त्यानंतर म्हणजे तुमचा जो गेटअप आहे तो एकदम सिंपल ठेवा। त्यानंतर वॉच अलाउड नाहीये बघा, तर घड्याळ घालून जाऊ नका। मग तुम्ही म्हणाल वेळेचं काय, तर कम्प्युटरवर येत राहतं वाहन, स्क्रीनवर तिथे समोर येत राहतं किती वेळ राहिलाय, किती प्रश्न बाकी आहेत, हे सगळं तुम्हाला तिथं कळतं, त्यामुळे वॉच काही अलाउड नाहीये। त्यानंतर तुमचं आधार कार्ड सोबत ठेवा, अपडेटेड आधार कार्ड ठेवा, आणि बघा किंवा ते नसेल तर पॅन कार्ड ठेवा, पण शक्यतो विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड असतं आणि पॅन कार्ड नसेल तर तुमचं आयडेंटिफिकेशनसाठी कुठलंही लागणारं एखादं डॉक्युमेंट हे सोबत ठेवा। आता तुमची शिफ्ट सकाळी 9 ते 12ची शिफ्ट आहे, तर तुमचा रिपोर्टिंग टाइम तुमच्या हॉल तिकीटवर दिलेला असतो। समजा 7:30चा रिपोर्टिंग टाइम असेल तर बरोबर त्या वेळात पोहोचा, म्हणजे जर तुम्हाला आत्मविश्वासाने धावपळ न होता, फजिती न होता सामोरं जायचं असेल तर वेळेत पोहोचणं, मध्येच कुठे गाडी पंक्चर झाली, पेट्रोल संपलं, अशा सगळ्या गोष्टी होऊ नयेत। तसंच काही झालं तर आपलं सगळं मेंटल कॉन्सन्ट्रेशन कोलॅप्स होतं आणि त्याचा परिणाम आपल्या पेपरवर होतो। ही महत्वाची एक्झाम आहे आणि म्हणून साधारणतः 1.5 तास आधी त्या परीक्षेच्या तिथे तुम्ही पोहोचा आणि मग तिथे रिपोर्टिंग करा। अजून काय काय सोबत न्या, तर पाणी, तुम्ही उन्हाळा असल्यामुळे पाणी भरपूर प्या, आणि म्हणून तिथे पाण्याची सोय असते सेंटरवर, पण आपली स्वतःची वॉटर बॉटल घेऊन जा। त्यानंतर एक पेन न्या। पेन कशा करता न्यायचा, तर तुम्हाला जर कॅल्क्युलेशन्स करायचे असतील किंवा काही रफ वर्क करायचं असेल तर पेपर तिथे प्रोव्हाइड केले जातात, पेपर स्वतःचे नेऊ नका, सेंटरवर पेपर प्रोव्हाइड केले जातात, पण ते करण्यासाठी पेन न्या। त्यानंतर उन्हाळा आहे म्हणून नॅपकिन न्या किंवा हँकी न्या। तर या पद्धतीने आपल्याबरोबर ह्या सगळ्या गोष्टी घेऊन जा, म्हणजे आपली फजिती होणार नाही किंवा आपल्याला त्रास होणार नाही। त्यानंतर 15 मिनिटं तुम्हाला, आता समजा
9ची शिफ्ट असेल ना तर 8:30ला तुम्हाला आतमध्ये घेतलं जातं एक्झाम हॉलमध्ये. तिथे असे कंपार्टमेंटमध्ये कम्प्युटर ठेवलेले आहेत आणि कम्प्युटर बेस्ड एक्झामचं जर आपल्याला टेन्शन येत असेल तर सायबर कॅफेवर जाऊन किंवा एखाद्या कम्प्युटर सेंटरवर जाऊन आधी प्रॅक्टिस करून घ्या. कम्प्युटर हँडलिंगची प्रॅक्टिस करा म्हणजे तुमची फजिती तिथे होणार नाही. तर बघा 15 मिनिटं आधी तुम्हाला आयडी पासवर्ड दिला जातो तर तिथे टाकायचा आहे. त्यानंतर सगळ्यात आधी महत्वाची सूचना काय तर फिजिक्स आणि केमिस्ट्री आधी सॉल्व्ह करायचं ना तर आधी बायो करायचं किंवा पीसीएम असेल तर मॅथ्स कधी आधी सॉल्व्ह करायचं नाही. आधी फिजिक्स आणि केमिस्ट्री सॉल्व्ह करायचं दिलेल्या वेळेमध्ये. शिवाय सगळे प्रश्न सोडवायचे कारण इथे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाहीये आणि म्हणून सगळे प्रश्न क्लिक करायचे. कायम मनाला सतत सूचना द्या की सगळे प्रश्न आपल्याला अटेम्प्ट करायचे आहे आणि त्याला सेव्ह करायला विसरू नका. आलं का लक्षात? तर ते सेव्ह करायचेत आपल्याला त्याचे आन्सर. तर त्याच्यानंतर खूप जणांच्या मनात संभ्रम असतो लॉक टेबल अलाउड आहे का नाही. तर तिथं कम्प्युटरवर लॉक टेबल येतो. आलं का लक्षात? पण शक्यतो लॉक टेबल टाळण्याचा प्रयत्न करा. तर ह्या सगळ्या सूचना अंमलात आणा म्हणजे तुमची फजिती होणार नाही. स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. त्यानंतर आत्मविश्वासाने धैर्याने परीक्षेला सामोरं जा आणि पेपर अवघड निघाला तरी मेंटल कॉन्सन्ट्रेशन कोलॅप्स होऊन देऊ नका. जे येतंय ते छानपैकी लिहून या. ओके. मला खात्री आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडला तर लाईक करा, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. ऑल दी बेस्ट फॉर युअर एक्झाम अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ.